नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला मज्जेशीर असे ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच आपल्याला आता सगळ्यांना माहितीच आहे की आकाशला नम्रता किती आवडत असते. नम्रतासाठी तो काहीही वाटेल ते करायला तयार असतो, पण तो म्हणजे कुठेतरी नम्रताला सुद्धा हे माहितच असतं, पण ते दोघंही कोणाला दाखवत नसतात. पण आकाशचा हा बदलता स्वभाव अंजली आणि अर्णवच्या लक्षात आलेलाच असतो. अंजलीला कळत असतं की आपले दोघही भाऊ आता या दोघही बहिणींच्या प्रेमात पडत असतात. तर तेव्हा आता अंजलीचा मात्र यांना फुल सपोर्ट असतो. आता आकाश अर्णवला म्हणतो की दादा, अरे मला ना असं एक तुला सांगायचं होतं. यावर अर्णव म्हणतो की काय रे, काय झालं? तेव्हा आता आकाश सांगू लागतो की दादा, अरे मला तुझ्याशी याबद्दल बोलायचं होतं की यु नो लाईक आता तू आणि ईश्वरी म्हणजे खूप चांगले फ्रेंड्स आहात, राईट? यावर अर्णव म्हणतो की हो, मग तसं माझी आणि नम्रताची पण खूप चांगली फ्रेंडशिप आहे अरे. तेव्हा अर्णव म्हणतो की ओ अच्छा अच्छा, हो का? बरं, मग नक्की फ्रेंडशिपच आहे ना? तेव्हा आता आकाश म्हणतो अरे दादा हो, तर असं आहे की मला नम्रताला भेटायला जायचंय. तेव्हा अर्णव म्हणतो की जा मग. यावर आकाश म्हणतो अरे नाही ना, इझिली नाही जाऊ शकत, तुला तर माहितीये त्यांच्या आत्या कशा आहेत ते. तेव्हा आता यावर अर्णव म्हणतो की हो, पण मग अरे त्यांचं बिहेवियर तुझ्याशी चांगलं आहे ना, माझ्याशी त्या आत्यांना माझा स्वभाव आवडत नाही, बट तुझ्याशी तर चांगलं आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो की अरे बट ते चांगलं वाटलं पाहिजे, त्या काकू वगैरे काय विचार करतील. तेव्हा आता अर्णव त्याला एक प्लॅन सांगतो, हे बघ एक काम कर, आता असं एक क्लाउड किचन सुरू झालेलं आहे, त्यामुळे ती लोक आता रात्री लवकरच झोपत असतील. तेव्हा आता एक काम करतो, तिथे जा आणि गुपचूप जाऊन नम्रताला भेट. तेव्हा आता आकाशला अर्णव सगळा प्लॅन सांगतो. आकाश त्याप्रमाणे फॉलो करायला जात असतो. आकाश आता काय करतो की घरी जातो, कोणाच्या, नम्रताच्या, गुपचूप. आणि तिथे गेल्यानंतर तो मात्र त्याला आता अर्णवने सांगितलेलं आठवतं की अर्णवने सांगितलेलं असतं की आता तू सगळ्यात आधी एक काम कर, एकतर तुझ्या गाडीचा हॉर्न मोठ्या मोठ्याने वाजव, एकतर त्यांच्या घराच्या समोर मोठा काहीतरी धमाका कर किंवा फटाका. आता आकाश तसंच करायचं ठरवतो, पण मग आकाशला भीती वाटते. तेव्हा आकाश काय करतो, एक दगड उचलतो आणि एका खिडकीत त्यांच्या मारून फेकतो. तेव्हा आता त्याला असं वाटतं की नम्रता बाहेर येईल, पण त्याने तसं केल्यानंतरून म्हणजे दगड तो खिडकीत मारून फेकल्यानंतरून एका बाजूला एका भिंतीच्या मागे लपून जातो. त्याने तसं केल्यानंतरून घरातले सगळेच बाहेर येतात, फक्त नम्रताच नाही, घरातले सगळे लाईक जयश्री, त्याच्यानंतरून सुप्रिया आणि नम्रता तिघेही त्या बाहेर येतात आणि बघू लागतात की दगड कोणी मारला. आता जयश्री म्हणते की नक्कीच या कॉलनीतली, या सोसायटीतली मुलं असणार. अगं कितके आगाऊ आहेत, एवढ्या रात्री का त्यांचा मस्ती सुटते, त्यांना आवरता नाही येत का? बरं, लोकांनी त्यांच्या मुलांना आवरून नाही ठेवतायत का? हे काय लावलेलं आहे? तेव्हा आता नम्रता म्हणते त्या जाऊ दे ना, लहान मुलं असतील, आता नाही खेळणार, मग कधी खेळतील? असेल कोणी नजर चुकीने मारलेलं, ठीक आहे, असू दे, चल बरं मध्ये. तेव्हा आता त्या तिघही मध्ये जातात. तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अगं ईश्वरी का नाही आली अजून? यावर नम्रता म्हणते की अगं ती येणार आहे, मला तिचा फोन आलेला होता की ती आता पॅकिंग वगैरे करते आणि आवरते ताबडतोब, तेव्हा आता ती येते. तेव्हा आता जयश्रीला अरे की चला ताई झोपून घेऊया आपण, ती येईल तेव्हा येईल. नम्रता तू आहेस ना जागे? तेव्हा नम्रता म्हणते की हो हो, ती आल्याशिवाय मी काही झोपणार नाही. यावर आता जयश्री म्हणते अगं असं कसं? सुप्रिया तू दमली असशील, तू एक काम कर, तू जाऊन झोप, मी थांबते हिची वाट बघत, थांबते ईश्वरीची वाट बघत. आता हा सगळा प्रकार जेव्हा घडत असतो, म्हणजे जेव्हा आता आकाशने दगड मारलेला असतो, तेव्हा तो त्यांच्याच घराच्या भिंतीच्या बाजूला लपलेला असतो. म्हणजे ह्या सगळ्या जेव्हा बाहेर येऊन बोलत असतात लहान मुलांबद्दल, तेव्हा गुपचूप आकाश त्यांच्या घरात घुसून गेलेला असतो आणि एका पडद्याच्या मागे लपून गेलेला असतो. तेव्हा आता आकाश आल्यानंतर नम्रताने तर दरवाजा लावलेला असतो, घरात आकाश तिथेच अडकलेला असतो. आकाशला खरं तर नम्रताला भेटायचं असतं, म्हणून तो तिथे आलेला असतो. तेव्हा आता आत्या जेव्हा असं म्हणते, जयश्री आत्या, की मी ईश्वरी आल्यानंतरूनच झोपेल, तेव्हा आता आकाश मात्र डोक्याला हात मारून घेतो. तेव्हा आता त्याला कळत नसतं. नम्रता आता यावर म्हणते की आत्या तू जर बसलीस आहेस तर तुझ्यासाठी चहा बनवून आणू का? तेव्हा आता जयश्री म्हणते की हो बाई, तसं तरी कर, जा. तेव्हा आता नम्रता चहा बनवायला जाऊ लागते. नम्रता चहा बनवून आणते आणि इतक्यात आता जयश्री एका खुर्चीचा पाय नीट करायला लागलेली असते. खुर्ची ठीक झाल्यानंतर आता जयश्री तिथे बसून जाते सोफ्यावर आणि इतक्यात नम्रता चहा घेऊन येत असते. आणि ज्या खुर्चीवर म्हणजे ज्या सोफ्यावर जयश्री बसलेली असते त्याच्या मागच्या बाजूच्या पडद्याच्या मागे आता आकाश लपलेला असतो. तेव्हा आता नम्रता जेव्हा चहा घेऊन येते तेव्हा समोर तिला आकाश दिसतो आणि नम्रता तिथेच बिचकून जाते. नम्रता घाबरते आणि आरळा मारते. ती मोठ्याने असं वेगळ्या तेव्हा ती घाबरून एकदम अशा वेगळ्या वेड्या वाकड्या आवाजात ओरडते. ती म्हणते तेव्हा आता इतक्या जयश्री तिला म्हणते की काय ग,
काय झालं? अशी काय करतेस नमू? बरी आहेस ना? कोणी असा भूत बघितल्यासारखं काय करतेस? यावर नम्रताला आता आकाश इशारा करतो की गप्प बस, काहीच बोलू नकोस, आपल्यात असू दे. तेव्हा आता नम्रता म्हणते, अगं आत्या काही नाही, मला वाटलं की काही, मी तिथे छिपकली बघितली ना, तिला मी घाबरले. तेव्हा आता जयश्री म्हणते की तुम्हा दोघं बहिणींचं ना काय करावं हे मला कळत नाही. बरं आणतो चहा आण. तेव्हा आता नम्रता म्हणते की बरं आत्या माझं ऐक, तू चहा पी आणि लवकर झोप. तेव्हा आता जयश्री म्हणते की अगं आता तर म्हणालीस ना की बसू आपण ऐश्वरीची वाट बघत मग. तेव्हा आता नम्रता म्हणते की अगं तू पण तर दमली असशील, मी आहे ना, तू चहा पी आणि जा लवकर झोप. तेव्हा आता जयश्री म्हणते घ्या, मग आता मला इथे का बसवलं, एक काम कर माझ्या रूम मध्येच मला चहा घेऊन जा. तेव्हा आता नम्रता हो म्हणत हिच्या रूम मध्ये चहा घेऊन जाते आत्याच्या, जयश्रीच्या, आणि ती तिच्या रूम मध्ये जाते आणि ते बसूला म्हणते की बस इथेच तू पण. यावर नम्रता म्हणते नाही नको, मला अगं जरासं काम आहे, मी जाते हॉलमध्ये, तू एक काम कर ना आत्या, हा एवढा चहा इथेच राहू दे, पी, तू दरवाजा लावून घे आणि डायरेक्ट झोपूनच जा, ईश्वरी आल्यानंतर मी व्यवस्थित सगळं काय ते बघून घेईन. तेव्हा आता जयश्री म्हणते की ठीक आहे, तसंही चालेल. जयश्री तिकडे तिचा दरवाजा लावून घेते आणि आतमध्ये मस्त चहा पीत बसलेली असते. इकडे नम्रता हॉलमध्ये येते आणि आकाशला म्हणते तुम्ही इथे काय करताय? यावर आकाश म्हणतो की मी ऍक्च्युली तुम्हाला भेटायला आलेलो होतो. तेव्हा आता नम्रता लाजते आणि म्हणते मला एवढ्या रात्री, आणि तेही सगळ्यांच्या असं लपून. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मला ही अर्णव दादाने आयडिया दिलेली होती. तेव्हा आता एकीकडे जयश्री तिच्या रूम मध्ये आणि नम्रता आणि आकाशचं बोलणं सुरू असतं. आता जयश्रीने जी खुर्ची ठीक केलेली असते त्या खुर्चीचा हात जो असतो तो तिने गोंद लावून ठीक केलेला असतो आणि तो ग्लू असतो परमनंट ग्लू. तर एकीकडे आता जेव्हा नम्रता आकाशला म्हणते की बसा म्हणून, तेव्हा तो त्याच खुर्चीवर बसतो आणि त्या खुर्चीवर नेमकं गोंद पडलेला असतो. ते दोघंही गप्पा मारू लागतात. तेव्हा नम्रता म्हणते की असं कोणतं अर्जंट काम होतं की तुम्ही एवढ्या रात्रीच आलात? तेव्हा आता आकाश म्हणतो की नम्रता मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे, म्हणजे आय डोंट नो तू त्याच्यावर रिॲक्ट कसे करशील, पण मला तुला हे सगळं सांगावंसं वाटलं म्हणून मी कुठलाही विचार न करता निघून आलो. मी खरं तर अर्णव दादाला ही कल्पना सांगितलेली होती, तेव्हा दादाच मला म्हणाला की जा बिंदास जा, काही झालं तर मी आहेच. तेव्हा आता या दोघांचं बोलणं ऐकून जयश्री आवाज देते नम्रताला, काय ग नम्रता, नम्रता ईश्वरी आली का? तेव्हा नम्रता म्हणते नाही ग आत्या. तेव्हा आता अचानक आकाश ज्या खुर्चीवर बसलेला असतो त्या खुर्चीवरून उठू लागतो, कारण ते दोघंही सावध होतात, त्यांना असं वाटतं की जयश्री येते की काय. तेव्हा आता आकाश त्या खुर्चीवरून उठतोय, पण त्या खुर्चीवरून त्याला उठताच येत नसतं, कारण त्याची पॅन्ट म्हणजे तो जिथे बसलेला असतो तिथे चिपकून गेलेला असतो, कारण तिथे परमनंट ग्लू सांडलेला असतो. ती खुर्चीला नेक्टच आता जयश्रीने चिटकवलेलं असतं, त्या खुर्चीचा हात जो असतो तो. तेव्हा आता आकाशला कळत नाही, आकाश म्हणतो की अरे बापरे आता काय करायचं. तेव्हा आकाश जोरात उठण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या तोंडून मोठ्याने असं निघतं. आता जयश्री हे ऐकते आणि जयश्रीला वाटतं की घरात चोरच घुसून आला की काय. जयश्री ताबडतोब तिच्या रूमचा दरवाजा उघडते. जयश्री जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा नम्रता घाबरून जाते. नम्रता म्हणते की अरे बापरे आता. तेव्हा नम्रता तिथेच सोफ्यावर पडलेली बेडशीट आता इथे त्या खुर्चीवर असलेल्या आकाशवर टाकून देते, म्हणजे त्याच्या जेणेकरून आकाश झाकला जातो. हा सगळा किस्सा जो होत असतो तो डायनिंग टेबल जवळ होत असतो, त्याच्यामुळे आकाशच्या अंगावर बेडशीट टाकून दिल्यामुळे आता जयश्री बाहेर आल्यामुळे जयश्रीलाही फारसं काही कळत नाही. जयश्री म्हणते काय ग नमू, चोर वगैरे आला होता का? मला अगदी एखादी माणूस ओरडायचा आवाज आला. तेव्हा नम्रता म्हणते नाही का आत्या, मी फोन बघत होते ना मघाशी, फोन मधला आवाज असेल. तेव्हा जयश्री म्हणते काय ग, हे बेडशीट तू अजून नेलेच नाहीस का रूम मध्ये, इथे का पडलेत, आणि काय ग किती धूळ. तेव्हा आता जयश्री ती बेडशीट झटकायला येईल इतक्यात नम्रता म्हणते अगं आत्या तू इथे काय करतेस, तू जा ना, आराम कर ना, मी बघते ना काय करायचं ते, प्लीज तू जा बरं. तेव्हा जयश्रीला कसं बसं आता तिथून नम्रता पाठवून देते रूम मध्ये, पण जयश्रीला डाऊट असतोच की नक्की चाललेलं काय. तेव्हा जयश्री म्हणते बरं बाई मी जाते, पण ईश्वरी आली की लगेच झोपा तुम्ही, सकाळी लगेच परत जावं लागेल. तेव्हा आता नम्रता सांगू लागते की अगं आत्या मला ईश्वरीचा फोन आला होता, थोड्याशा मिठाया उरलेल्या होत्या, तर ईश्वरी तिथेच आता बाजूला एक वस्ती आहे तिथे त्या मिठाया वाटायला गेलेली होती, म्हणून तिला मे बी यायला उशीर झालेला आहे, ती पोहोचण्यातच असेल आता. असं म्हणते ठीक आहे हरकत नाही, आणि असं म्हणत जयश्री आता तिच्या रूम मध्ये चालली जाते. पण आता एकीकडे असतात अडकलेले ते आकाश आणि नम्रता. जयश्री गेल्यानंतर आकाशच्या अंगावरचं बेडशीट नम्रता कसं बसं काढते आणि आकाशकडनं आता मात्र उठलं जात नसतं. तो उठतो तर ती खुर्ची त्याच्यासोबत उठते, कारण तो चिपकून गेलेला असतो त्या खुर्चीला. तेव्हा आता सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे आकाशला उरलेला असतो अर्णव. आकाश आता अर्णवला कॉल करतो आणि त्याला सगळा घडलेला प्रकार सांगतो. तो म्हणतो दादा अरे मी अडकून गेलोय यार यांच्या घरी, मी चिटकलोय. यावर अर्णव म्हणतो व्हॉट, चिटकलायस, हाऊ इज इट पॉसिबल.
तेव्हा आता आकाश सगळा घडलेला प्रकार सांगतो. यावर अर्णव म्हणतो की वेट, आय बी देअर. असं म्हणत आता अर्णव लगेच ईश्वरीच्या घरी यायला निघालेला असतो. अर्णव पटकन येतो आणि लगेच ईश्वरीच्या घरी येऊन पोहोचतो. ईश्वरीच्या घरी येऊन पोहोचल्यानंतर तो आकाशची अवस्था बघतो आणि नम्रताला विचारतो, व्हॉट इज दिस, काय चाललंय हे आणि कसं काय झालं. तेव्हा नम्रता म्हणते, अर्णव सर, आता ना समजवण्यासाठी वेळच नाहीये, प्लीज काहीतरी मार्ग शोधा जेणेकरून आपल्याला आकाशजींना इथून बाजूला करता येईल. आणि अखेरीस हे सगळं झाल्यानंतर अर्णव आता ईश्वरीबद्दल विचारपूस करू लागतो. अर्णव नम्रताला म्हणतो, ते सगळं ठीक आहे, बट वेर इज मिसुंदर, मिसुंदर कुठे, एवढ्या रात्री अजून आलेली नाही ती. तेव्हा नम्रता म्हणते की अहो सर, ती ना तिकडे मिठाई पण वाटप करायला जाणार होती बाजूच्या वस्तीमध्ये उरलेल्या, तर तिला यायला थोडासा वेळ लागणार होता आणि अचानक मी आकाश सरांना बघितलं आणि हे असं होऊन बसलं. यावर आता अर्णव म्हणतो, आकाश, हे तू करतोयस, तुझ्याकडून हे असं एक्सपेक्टेड नाहीये मला. यावर आकाश म्हणतो, दादा प्लीज मला इथून सोडव, मी केव्हाचा बसलेलोय, अरे मी चिटकलोय. यावर आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, आपण एक काम कर, तू जरा उलटा फिर, मी चेअर ताणतो. यावर आता आकाशला थोडीशी लाज वाटते आणि आकाश म्हणतो, नम्रता प्लीज तू जरा आत जाशील. तेव्हा नम्रता म्हणते, हो हो मी जाते. तेव्हा त्या नम्रता आत जाते आणि अर्णव पूर्ण प्रयत्न करतो ती खुर्ची आकाशपासून वेगळं करण्याचा, पण ती काही होत नसते. यावर आता अर्णव म्हणतो की आय न्यू इट, म्हणून मी हे केमिकल घेऊन आलेलो होतो. आता जेवढ्या पोर्शनवर तो ग्लू चिटकलेला आहे तेवढ्या पोर्शनवर जर हा केमिकल टाकला तर लवकरात लवकर तो मोकळा होशील. तेव्हा आता ते दोघंही तो केमिकल ओपन करण्यासाठी बसून घेतात. ऑब्व्हियसली आकाश तर चिटकलेलाच असतो चेअरला, तो बसून घेतो. तेव्हा आता अर्णव आणि आकाश दोघंही बसून घेतात आणि गप्प राहतात म्हणजे सॉरी, गप्प बसून घेतलेला असतो. पण अर्णव तो केमिकल फोडतो आणि कसं बसा आता आकाशची तिथून सुटका करतो. आकाशची सुटका केल्यानंतर आता आकाश म्हणतो, दादा तुला आठवतं का रे लहानपणी मी एकदा कसं समर व्हॅकेशन मध्ये चिटकलो होतो बेडला ते. तेव्हा अर्णव म्हणतो, तेव्हा माझ्यामुळे नव्हतं असं चिटकलेला. तेव्हा अर्णवला आता आकाश म्हणतो की अरे दादा मी तुला ब्लेम नाही करते, मला आठवलं म्हणून मी हसतोय. तेव्हा आता अर्णव म्हणतो, ही काय वेळ असायची, तू खरंच आकाश तू वेडावून गेलायस प्रेमामध्ये. तेव्हा आकाश म्हणतो की हो ना, बघ ना. तेव्हा अर्णव आता हे सगळं करताना म्हणतो की तू बाय द वे हिला सांगितलंस का काही नम्रताला. तेव्हा आता आकाश म्हणतो, नाही ना, तेच तर नाही जमलं, पहिले आत्या आत जात नव्हत्या, नंतर मी चिपकलो इथे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ठीक आहे. आता अर्णव त्याला सोडवतो आणि नम्रताला म्हणतो की नम्रता तू प्लीज बाहेर येऊन जा. यावर आता आकाश म्हणतो, दादा तू माझे ट्राउझर आणले असशील ना, कारण हे कपडे वगैरे. तेव्हा आता अर्णव म्हणतो, सॉरी मी विसरलोच. तेव्हा आता अर्णव इकडे नम्रताला विचारतो की एखादे ट्राउझर आहे का. तेव्हा नम्रता म्हणते, हो बाबांच्या पॅन्ट्स असतील, मी बघते. तेव्हा आता एक लॉंग पॅन्ट तिच्या बाबांची नम्रता आता आकाशला आणून देते. आकाश ती परिधान करतो आणि त्यानंतर म्हणतो की दादा मला ही सूट होते का. तेव्हा अर्णव म्हणतो, ऐक, एवढ्या रात्री तुला कोण बघणार आहे, प्लीज थांब जरा. तेव्हा आता आकाश आणि नम्रता दोघं एकमेकांकडे बघत असतात. ते बोलू करतात, पण अर्णवला कळतं की ते आपल्यामुळे बोलू शकत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की एक काम करा, तुम्ही दोघं बोला, मी बाहेर थांबतो. तेव्हा आता असं बोलत अर्णव बाहेर निघून जातो आणि आकाश नम्रताला म्हणतो की नम्रता तुला जर जमणार असेल तर आता रात्री माझ्यासोबत बाहेर चलतेस, आपण कुठेतरी फिरून येऊ आणि मला तुझ्याशी बोलणं पण होऊन जाईल. तेव्हा नम्रता म्हणते की हो आकाश सर, मला एवढ्या रात्री येणं नाही जमणार, प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये, घरामध्ये कोणी बघितलं तर ते काय विचार करतील आणि एवढ्या रात्री आपणही सोबत असणं चांगलं नाहीये, बाहेर असू देत किंवा कुठेही. तेव्हा आता आकाश तिला खूप विनवण्या करतो आणि इतक्यात आता ईश्वरी तिथे येते. ईश्वरी आता बाहेर अर्णवला बघते. अर्णवला ती म्हणते, अहो अर्णव सर तुम्ही इथे काय करताय. त्यावर आता अर्णव घडलेला सगळा प्रकार ईश्वरीला सांगतो. तेव्हा म्हणतो की अगं मी सुंदर बघ यांचं असं चाललंय. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मग आता. तेव्हा आता ती आत येते आणि आकाश आणि नम्रताचं बोलणं ऐकते. आता यावर ईश्वरी सगळं ऐकल्यानंतर आकाश म्हणतो, ईश्वरी प्लीज टेल हर ना, तुझ्या बहिणीला समजाव काही. यावर आता ईश्वरी म्हणते की ताई ये ना जाऊन, काय प्रॉब्लेम आहे, राहिला प्रश्न घरचा तर तो मी हँडल करून घेईल. तेव्हा आता नम्रता म्हणते, अगं इशू तसं नाही, पण अगं आई. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई फिकर नॉट, मी आहे ना इथे, तुम्ही या जाऊन. आकाश तर जा घेऊन तुम्ही ताईला आणि चांगले ठिकाणं फिरवा बरं का. आता रात्रीचं तर तसं काही नसतंच, पण आफ्टर ऑल माझी बहीण आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अगं बाई हो, तू ती काळजी करू नकोस, फक्त घरी हँडल कर. तेव्हा ईश्वरी हो असं म्हणते. इतक्यात आता अर्णव तर बाहेरच असतो. ईश्वरी त्या दोघांना बाहेर सोडायला येते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय गं मी सुंदर, काय झालं. तेव्हा ईश्वरी सगळा प्रकार सांगते आणि सांगते की ते दोघं बाहेर चालले. तेव्हा अर्णव म्हणतो, मग फाईन देन, तो तिला सोडायला येईल तोपर्यंत मी इथेच थांबतो, आपण तोपर्यंत कॉफी पिऊन घेऊ आणि ते दोघं फिरून येतील. तेव्हा ईश्वरी म्हणते की बढिया, मी पण दमून आलेली आहे, मी पण कॉफी पिते, आपण गप्पा मारत बसू आणि ती लोक पण फिरून येतील, म्हणजे घरात कोणाला कळणारही नाही. तेव्हा आता असं मिळून ते चारही हा प्लॅन करतात
आकाश आणि नम्रता तर निघून जातात फिरण्यासाठी आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव कॉफी डेट मस्त मजेशीर पार पाडतात. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.